हॅलो हाय फ्रेंड्स, माझ्या राजश्री किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय तांदूळक्याची भाजी। ही भाजी बऱ्याच जणांना माहिती आहे आपल्या नाशिक भागातील, आणि ज्यांना माहीत नसेल ना त्यांनी मला कमेंटमध्ये जरूर कळवा की तुमच्याकडे यांना काय म्हणता। आम्ही तांदूळक्याची भाजी म्हणतो। तर आता ही भाजी आहे ना स्वच्छ धुवून घेतली। आता ही आपण ताटात काढून घेऊया। ही भाजी आहे ना ही शक्यतो पावसाळ्यात जास्त असते। थोडी पौष्टिक पण आहे आणि खायला पण खूप छान लागते। तर ही भाजी अशी आपण स्वच्छ धुवून घेतली। ही जेवढी कोवळी असली ना तेवढी चांगली लागते। त्याच्यासाठी हे 7-8 लसूण पाकळी आणि मिरची घेतली आणि हे शेंगदाणे भाजून घेतले। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। ही भाजी कढईत आपल्याला गरम पाण्यातून काढायची आहे, कारण की तिला पाण्याला उकळी आली का ही भाजी टाकायची आणि 5 मिनिटच ठेवायची आणि लगेच गॅस बंद करायचा। आता लसूण, शेंगदाणे आणि हिरवी मिरची आपण मिक्सरला वाटून घेऊ। हे मिक्सरला वाटून घेतलं का मग आपण फोडणी घालणार आहे। तुम्हाला पाहिजे ना तेवढ्या मिरच्या टाका, जसं तिखट लागत असेल तसं। याच्यात तुम्ही लाल ऐवजी हिरवी मिरची वापरली ना तरी टेस्ट काही फरक नाही पडत तेवढा। आता हे पाण्याला उकळी येऊन 5च मिनिटं ठेवले मी ती भाजी। आता लगेच जाळीत काढून घेते। कारण आपण मेथीची भाजी किंवा दुसरी कोणतीही भाजी असली ना ती फक्त धुवून आपण फोडणीत घालतो, पण हिला गरम पाण्यातून काढावंच लागतं। आता आपण फोडणी घालून घेऊ। तेल घेतलं, आता तेलात आपण आहे ना मोहरी, हिंग, जिरं पावडर आणि आपण जे वाटण केलंय ना मिक्सरमधून ते टाकायचे। आता हे व्यवस्थित मिक्स होऊ द्यायची फोडणी। छान अशी साधी फोडणी असते पण सुंदर वास येतो। हळदी, आता हे छान मिक्स झाल्यानंतर ही काढून घ्यायची, कारण आपल्याला आता कांदे करपून घ्यायचे आहेत ना। जर समजा आपण पहिले कांदे आणि मिरची टाकली असती तर मग ते व्यवस्थित झाली नसती ना, म्हणून आता पहिले मिरची काढून घेतली। आता तेल टाकलं आणि आता कांदा टाकते। कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या भाजीत कांदे जास्त छान लागतात। कांदे व्यवस्थित झाले पाहिजे लाल। आता हे भाजीतलं पाणी काढून घेते मी। बघा किती भाजी होती आणि केवढीशी झाली। आता ही भाजी आहे ना मोकळी मोकळी करून घेते, कारण ती एकदम घट्ट झाली आहे। या भाजीची प्रोसिजर करणं फार महत्त्वाचं आहे, कारण ही स्टेप केल्याशिवाय ती भाजीला खाल्ली जात नाही, किंवा बनवली तरी तिच्यात म्हणजे आपल्या शरीरासाठी जे गुणधर्म असतील ना ते नको असतील, म्हणून ही स्टेप करावीच लागते। आता हिरवी मिरचीचं वाटण होतं ना ते टाकून घेतलं। आता हा मसाला नीट करपला गेला पाहिजे।
हा छान करपला का याच्यात आपल्याला आता ती भाजी आहे ना आपण गरम पाण्यातून काढलेली टाकून घ्यायची. आता याच्यात नीट मिक्स करायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता हे छान मिक्स करायचे. बघा बरं किती सोपी आणि झटपट होते ना ही भाजी. आणि काही नाही, बेसिक सामग्रीपासूनच बनवली जाते. बघा झाली ना भाजी. तर आपण ही खायला काढून घेऊया. आता ही भाजी आहे ना तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता. ही चवीला पण खूप छान आहे आणि शरीरासाठी पण खूप छान आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर जरूर करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब